फॉरेक्स मार्केटमध्ये सगळ्यात जास्त ट्रेड केला जाणारा पेअर कोणता आहे तर तो आहे गोल्ड USD. गोल्ड USD म्हणजेच थोडक्यात XAU USD आणि लोकांचा सगळ्यात फेवरेट पेअरसुद्धा हाच आहे. तर जर तुम्हाला फॉरेक्स मार्केटमध्ये गोल्ड ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला 2-3 गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. जसं की पहिली गोष्ट, गोल्ड हा पूर्णपणे ट्रेंड फॉलोइंग पेअर आहे. ट्रेंड फॉलोइंग पेअर म्हणजे काय की जर मार्केटमध्ये अपसाईडचा मोमेंटम असेल तर गोल्ड वरतीच जात राहणार आहे. सेम वे जर मार्केटमध्ये डाऊनसाईडचा मोमेंटम असेल जसं की असा, तर मार्केटमध्ये गोल्ड खालतीच येत राहणार आहे. तर याचा बेनिफिट काय होतो की जर तुमची होल्डिंग कॅपॅसिटी चांगली असेल तर तुम्ही खूप मोठा रिस्क रिवॉर्ड कॅप्चर करू शकता, मोठे प्रॉफिट्स करू शकता, बिकॉज ट्रेंड जो असतो गोल्डमधील तो खूप जास्त कालावधीसाठी टिकतो. त्यानंतर पुढचा बेनिफिट असा असतो, और पुढची गोष्ट एक अशी लक्षात ठेवायची आहे तुम्हाला गोल्ड ट्रेडिंग करताना, की तुमचा जो ब्रोकर आहे तो तुम्हाला खूप जास्त म्हणजे थोडक्यात अनलिमिटेड लेवरेज देऊ शकतो. पण तुम्हाला लेवरेज घ्यायचा आहे गोल्डमध्ये फक्त 1:100च मॅक्स. याच्यावरती लेवरेज घेऊन चालणार नाही, बिकॉज गोल्ड हा जो आहे तो एक डिस्ट्रक्टिव्ह वेपन पण कन्सिडर केलं जातं. बिकॉज लोक काय करतात, थोडंसं लालच पायी और ग्रीड पायी जास्त लेवरेज घेतात आणि त्यांचं अकाउंट पूर्णपणे वाईप आउट होऊन जातं. आता राहिली गोष्ट टाईम फ्रेम्स कोणत्या चूज करायच्या. तर गोल्ड ट्रेडिंग करण्यासाठी तुम्ही 4 आवरची टाईम फ्रेम यूज करू शकता ॲज अ कन्फर्मेशन, आणि एंट्री घेण्यासाठी तुम्ही 15 मिनिट्सची टाईम फ्रेम यूज करू शकता. सो या 2 टाईम फ्रेम्स आहेत ज्यावरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, ही कन्फर्मेशनसाठी आणि ही एंट्री ट्रिगरसाठी. ठीक आहे. सो या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही नक्कीच गोल्डमध्ये चांगले प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकता.